मंडळी, तुम्हाला माहिती आहे का, अर्धा जुडी आंबट चुका जर घेतला तो स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यायचा. त्यानंतर 10-12 हिरव्या मिरच्या गोल गोल कापायच्या. 2 लाल टोमॅटो किंवा कच्चे हिरवे टोमॅटो घ्यायचे कापून. त्यानंतर 1 वाटी तुरीची डाळ स्वच्छ धुवून कुकरमध्ये टाकून घ्यायची. कापलेला आंबट चुका, टोमॅटो, हिरव्या मिरच्या टाकायच्या. मूठभर शेंगदाणे टाकायचे. सुक्या खोबऱ्याचे काप टाकून घ्यायचे. 1.5 ग्लास पाणी टाकायची. थोडंसं हळद टाकायची. कुकर गॅसवर ठेवायचा आणि लो फ्लेमवर आपल्याला मस्त 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. त्यानंतर झाकण उघडून डाळ छान घोटून घ्यायची, छान एकजीव होते. त्यानंतर गॅसवर कढई ठेवायची. 3 पळी तेल टाकायचं. तेल तापल्यावर अर्धा चमचा मोहरी टाकायची, 1 तेजपान, 1 दालचिनीचा छोटा तुकडा, 1 चमचा आलं लसूणची पेस्ट, अर्धा चमचा जिरं टाकायचं, थोडंसं हिंग टाकायचं. त्यानंतर 10-12 कढीपत्त्याची पानं टाकायची, छान परतवायचं. आता यामध्ये थोडीशीच हळद टाकायची, पाव चमचा काळा मसाला टाकायचा, 1 चमचा धना पावडर, सगळं परतून घ्यायचं. आणि आता शिजलेली घोटलेली डाळ आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची. गरजेप्रमाणे पाणी टाकायचं 1.5 ग्लास आणि चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं. 2 चमचे भाजलेल्या दाण्याचं कूट टाकायचं. बारीक कापलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि छान लो फ्लेमवर ही भाजी आपल्याला शिजवायची आहे 10-12 मिनटं. मस्त छान लागते खायला, भाकरी चोरून किंवा चपाती भातासोबत. इकडे खानदेशात याची पार्टी केली जाते, या भाजीची पंक्तीत केली जाते. तर नक्की एकदा ही रेसिपी करून बघा. रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा. धन्यवाद. बाय बाय. सी यू.